हॅलो एव्हरीवन, राजेश्री बीड आर्टमध्ये तुमचं स्वागत आहे. वेलकम टू द राजेश्री बीड आर्ट. मी आज तुम्हाला सनफ्लावरचं नेकलेस, त्याच्यानंतर सनफ्लावरची फिंगर रिंग आणि सनफ्लावरचं ब्रेसलेट हे कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. बीड सनफ्लावर नेकलेस. सनफ्लावरचं नेकलेस बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे हे 8 नंबरचे सीड बीड्स आहेत. तर त्याच्यामध्ये आपण घेतला आहे ब्लॅक कलर, डार्क ग्रीन कलर, लाईट ग्रीन कलर आणि येलो कलर. सर्वप्रथम आपण बीडिंग नीडल्स 12 नंबरची आहे, त्याच्यामध्ये थ्रेड ओवून घ्यायचा. हा थ्रेड ज्वेलरी नायलॉन थ्रेड आहे. तर आपण लॉंग नेकलेस बनवणार आहोत. जर तुम्हाला याच्यामध्ये चोकोर नेकलेस बनवायचा आहे तर तोही तुम्ही बनवू शकता. तर सर्वप्रथम आपण एक ब्लॅक बीड्स घेणार. ह्याला आपण स्टॉपर बीड बोलणार, कारण आपण ह्याला आत्ता नॉट नाही मारणार आहोत. त्यामुळे हा बीड आपण स्टॉपर बीड म्हणून त्याचा उपयोग करणार आहोत. तर एंडला आपण हा बीड्स नेणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातून ही सुई पास करणार. म्हणजे आपण नेकलेस बनवताना हा जो बीड आहे तो आपल्या पूर्ण बीड्सना होल्ड करेल, जोपर्यंत आपला नेकलेस एंड होत नाही तोपर्यंत. या पद्धतीने आता इथे आपण नेकलेस स्टार्ट करायचा आहे. सर्वप्रथम आपण लाईट ग्रीन कलरचे 5 बीड्स घेणार. तुम्हाला जर आपण डार्क ग्रीनने त्याची पानं बनवणार आहोत लीफ. तुम्हाला जर लाईट ग्रीनने बनवायची आहेत तर तुम्ही डार्क ग्रीन देठासाठी वापरू शकता आणि पानांसाठी लाईट ग्रीन वापरू शकता. पण मी इथे जो नेकलेससाठी आहे तो लाईट ग्रीन वापरणार आहे आणि पानांसाठी डार्क ग्रीन वापरणार आहे. नंतर त्याच्यामध्ये 4 मी येलो बीड्स घेणार आणि 1 ब्लॅक बीड्स घेणार. या पद्धतीने नंतर मी हा असा होल्ड करणार त्याला. हा जो शेवटचा बीड्स आहे त्याच्यामधून आपण सुई खालून वरती बाहेर काढणार. या पद्धतीने म्हणजे आपला ब्लॅक बीड्सला हा येल्लोचा हाफ सर्कल कंप्लीट झाला. आता आपल्याला इकडे हाफ सर्कल बनवायचा आहे, म्हणून 1 2 3 बीड्स आपण घेणार आणि हा जो फर्स्ट येलो बीड्स आहे त्याच्यामधून आपण सुई पास करणार. या पद्धतीने आपला फ्लावर तयार झाला आहे. आता ती सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. पाच लाईट येलो, लाईट ग्रीन कलर, त्याच्यानंतर 4 येलो बीड्स, 1 ब्लॅक बीड्स, हे घेऊन आपण
3 येलो बीड्स घेऊन या बीड्समधून आपण हा सेम प्रोसेसने तुम्हाला नेकलेसची जेवढी लेंथ हवी आहे तेवढा नेकलेस तुम्ही रेडी करून घ्यायचा. हा स्टॉपर बीड आपण ओपन करून घेतला आहे. आता हा थ्रेड आणि हा थ्रेड इथे आपण नॉट मारून घ्यायची. नॉट मारल्यानंतर याला स्टिक फास्ट ग्लू लावून घ्यायचा. त्याच्यानंतर हा जो थ्रेड आहे तो आपण ह्या फ्लावरमधून पास करायचा. जी नॉट असते ती घट्ट खेचून घ्यायची, म्हणजे ती या बीड्सच्या आतमध्ये येते आणि ती इनविजिबल होते. या पद्धतीने आता तुम्हाला समजून येत नाही आहे की तुम्ही कुठून स्टार्ट केलं होतं आणि नॉट कुठे आहे. बीडिंगमध्ये ही टेक्निक लक्षात ठेवायची की कधी पण नॉट ही इनविजिबल झाली पाहिजे. आणि त्याच पद्धतीने मग जेवढा उरलेला थ्रेड आहे तो आपण बीड्समधून पास करून घेणार. मध्ये आपण अशा पद्धतीने एक नॉट मारून घेऊया. परत एकदा पास करून घेऊया. परत एक नॉट मारून या ब्लॅक बीड्समधून आपण थ्रेड पास करून घेणार आणि घट्ट खेचून एक्स्ट्रा थ्रेड आपण कट करून टाकू. या पद्धतीने आपला सनफ्लावर नेकलेस रेडी झाला आहे.
आता आपण ब्रेसलेट बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला धाग्यामध्ये लाईट ग्रीन कलरचा एक बीड्स घालून घ्यायचा. त्याच्यानंतर 8 लाईट ग्रीन कलरचे बीड्स घ्यायचे आणि हे परत आपण या बीड्समधून धागा पास करणार. या पद्धतीने आपण एक लूप तयार करून घेणार. या लूपचा उपयोग आपल्याला हा जो लॉक आहे तो अडकवण्यासाठी होणार आहे. त्याच्यानंतर आपण इथे एक घट्ट अशी नॉट मारून घेणार. 2, 1 आणि 2. त्याच्यानंतर आपण आपल्या ब्रेसलेटला सुरुवात करणार. मग जसं आपण नेकलेसमध्ये 5 बीड्स घेतलेले ग्रीन कलरचे, लाईट ग्रीन कलरचे, त्याप्रमाणे ते आपण घेणार. त्यानंतर 4 येलो बीड्स, 1 ब्लॅक बीड्स आणि येलोमधून आपण सुई पास करणार. त्याच्यानंतर 1, 3 येलो बीड्स घेऊन या वरच्या येलो बीड्समधून आपण सुई पास करणार या पद्धतीने. आता आपण परत 3 बीड्स घेणार. त्यानंतर आपल्याला इथे पान बनवायचं आहे या पद्धतीने. मग आपण 1, 6 डार्क ग्रीन कलरचे बीड्स घेणार आणि 1 बीड सोडून दुसऱ्या बीड्समधून आपण सुई खाली आणणार. आता 1, 2, 3 मग आपण परत 3 बीड्स घेणार आणि हा जो सगळ्यात खालचा बीड्स आहे त्याच्यामधून आपण सुई बाहेर काढणार. या पद्धतीने आपलं लीफ पान रेडी झालं आहे. त्याच्यानंतर आपण 3 लाईट ग्रीन बीड्स घेणार. परत 4 येलो बीड्स घेऊन तिथे एक फूल तयार करणार. या पद्धतीने आपलं हे ब्रेसलेटची लाईन पूर्ण झाली आहे. आता आपल्याला त्याला सेकंड लूप लावण्याचा आहे आणि मग आपण त्याला क्लोज करणार. सेकंड लूपसाठी आपण 5 लाईट ग्रीन बीड्स घेणार आणि त्याच्यानंतर 8 लाईट ग्रीन बीड्स घेणार आणि मग ते या 5 बीड्समधून पास करणार आणि या पद्धतीने इथे हा लूप तयार होणार.
त्याच्यानंतर हा जो एक्स्ट्रा थ्रेड आहे तो आपण बीड्समधून या पद्धतीने पास करून घ्यायचा. इथे ब्लॅक कलरच्या बीड्सच्या बाजूला आपण एक नॉट मारून घेणार या पद्धतीने आणि परत त्या बीड्समधून हा थ्रेड पास करणार. इकडे परत आपण एक नॉट मारणार आणि या बीटमधून ती पास करणार आणि जो एक्स्ट्रा थ्रेड आहे त्याला आपण कट करून टाकणार. आता इकडे आपण जो ऑलरेडी आपला स्टार्टिंगचा थ्रेड होता त्याला एकदा असं नॉट मारून तिथे आपण स्टिक फास्ट ग्लू लावणार. ग्लू लावल्यानंतर परत आपण एक तिथे नॉट मारणार आणि आपण हा एक्स्ट्रा थ्रेड आहे तो कट करून टाकणार. या पद्धतीने आपलं ब्रेसलेट रेडी झालं आहे. आता आपण त्याला लॉक अटॅच करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे अशी प्रकारची रिंग लागेल. पकडच्या साह्याने रिंग थोडी ओपन करून घ्यायची. त्याच्यानंतर रिंग या लूपमध्ये आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर हा लॉक त्या रिंगमध्ये घालून रिंग आपण क्लोज करून टाकायची. या पद्धतीने आपला ब्रेसलेट तयार झाला आहे. आता आपण फिंगर रिंग बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण आधी स्टॉपर बीड लावून घ्यायचा. त्याच्यानंतर दोन आपण एक डार्क एक ग्रीन हे बीड्स घेणार. त्याच्यानंतर 4 येलो एक ब्लॅक बीड्स. जसं आपण बनवलं सनफ्लावर त्याच पद्धतीने आपण हे सनफ्लावर रेडी करणार. अशा पद्धतीने परत आपण एक लाईट एक डार्क
आता हे 3 सनफ्लॉवर आपले जेव्हा रेडी होतील त्याच्यानंतर आपण रिंगचा बेस बनवायचा आहे. आपण लाईट क्रीम, डार्क लाईट क्रीम, परत लाईट क्रीम, 2 डार्क, 1 लाईट क्रीम, तुम्हाला ज्या फिंगरमध्ये ही रिंग घालायची आहे तर ह्या फिंगरचं असा मेजरमेंट घ्यायचं आणि त्या पद्धतीने त्याच्यात बीड अटॅच करायचे. नंतर हा लास्टचा स्टॉपर बीड रिमूव्ह करून टाकायचा आणि आपण एंड करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपण इथे नॉट मारून घ्यायची. इथे आपण स्टिक फास्ट ग्लू लावून घ्यायचा. त्यानंतर जो राहिलेला थ्रेड आहे तो सर्व बीट्समधून पास करून घ्यायचा. जो थ्रेड आहे तो पूर्ण रिंगमधून पास करून घ्या. हा पूर्ण राऊंडमध्ये मी पास करून घेतला आहे. आता इथे आपण एक जशी नेकलेसला नॉट मारली होती त्याच पद्धतीने आपण नॉट्स मारणार आणि हे ह्या ब्लॅक बीड्समधून हा थ्रेड सुईने पास करणार आणि व्यवस्थित खेचून मग हा आपण कट करून टाकणार. ही तुमची फिंगरिंग रेडी झाली आहे. या पद्धतीने आपला ब्रेसलेट, फिंगर रिंग आणि हा नेकलेस रेडी झाला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा अशाच छान छान व्हिडिओंसाठी. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसाठी. थँक्यू.